न्यूज लाईन, अचूक वेधक. नमस्कार. कराड नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा असल्याची राजकीय चर्चा आहे. मात्र प्रत्यक्ष उमेदवारांशी आपण चर्चा करताना नेमकं प्रभागाचं जे चित्र आहे ते त्यांच्या तोंडून आपल्याला पाहायला मिळेल. प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण गटातून निवडणुकीला सामोरे जातात ते सुहास पवार, ज्यांची या परिसरामध्ये भाऊ नावानं एक आपुलकीची अशी ओळख आहे. त्याचबरोबर ब गटामधून स्त्री राखीव मतदारसंघामध्ये नीलम कदम या निवडणुकीला सामोरे जात आहेत. भाऊ, 2011 आणि 2016 या सलग 2 टर्ममध्ये आपण आपल्या घरानं या नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर सलगच्या या निवडणुकांमध्ये नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करताना काय आपला अनुभव आहे? पहिल्यांदा 2011ला मी निवडून आलो. त्यावेळेला तर निवडून माझ्यापुढे फार मोठं चॅलेंज होतं की तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था नव्हती, कारण तिथं जुन्या पाण्याच्या टाकीतून सप्लाय चालू होता. कमी दाबानं पाणी वर जात असल्यामुळे लोकांना अगदी खड्डे काढून तिथं पाणी भरायला लागत होतं. तर मी ज्यावेळी लोकांना मतं मागे, लोक म्हणजे आमची पाण्याची समस्या आहे, धंदीची समस्या, अनेक कामं माझ्यासमोर होती. मी पहिला निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी पाण्याची टाकी बांधली गेली, पण तिला पाईपलाईन जोडली गेली होती. तर पाठ्या तिसऱ्या सांगून ते पायपा स्टोअरला पडल्या, तिथनं आणून ते पहिल्यांदा पायपा जोडून घेतल्या आणि पाणी व्यवस्था करून दिली लोकांना. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या ड्रेनेजची सुद्धा समस्या भयानक आहे. एक नवीन योजना मंजूर झाली, त्यानंतर ड्रेनेजची व्यवस्था आम्ही केली. ते सगळं झाल्यानंतर परत लक्षात आलं की सगळे रस्ते उखडले गेले आहेत. मग तिथं काहीच नव्हतं, एखाद्या ग्रामीण भागासारखं होतं. मग रस्ते आम्ही चांगल्या प्रमाणात केले, गटर केले, स्ट्रीट लाईट केल्या, स्ट्रीट लाईट सुद्धा नव्हत्या. अशा सगळ्या समस्या तिथल्या दूर केल्या. त्या म्हणजे पतदिवे, हो ते सुद्धा तिथं पाणी आणि ड्रेनेजची व्यवस्था केली. मग पहिल्याच टर्म मध्ये आपण कार्यशील किंवा कार्यतत्पर नगरसेवक म्हणून या प्रभागात परिचित झाला. हो, कामच काय ठेवलं नाही, सगळी कामं पूर्ण करून टाकली. त्या 5 वर्षामध्ये जवळजवळ सगळी कामं पूर्ण केली. त्या 5 वर्षाच्या त्या कामाच्या जोरावरती आपण परत पुढच्या 2016च्या निवडणुकीमध्ये आपण सुविध पत्नींना इथं संधी दिली. मतदारांनी भरपूर प्रमाणावरती आशीर्वाद दिला एवढं. आणि मग जो विषय येतो या सगळ्या कालावधीमध्ये कोरोनासारखं एक मोठं संकट आलं. नागरी सुविधा तुम्ही चांगल्या पद्धतीने दिलेल्याच आहेत लोकांना, पण या कोरोना काळामध्ये या भागामध्ये काही झोपडपट्टीसारखा भाग आहे किंवा काही शेतकरी देखील या भागामध्ये राहतात आणि मग त्यावेळेस हे कोरोनाचं जे संकट आहे त्या काळामध्ये फार मोठं नेमकं काय आव्हान होतं आणि त्या काळामध्ये तुम्ही केलेल्या काही कामाची एखादी आठवण? हो, केलीत ना काम. त्या काळामध्ये अशा आव्हान होती, लोकांना घरात बाहेर पडता येत नव्हतं. बऱ्याच लोकांची फोन मला यायचे की आमच्या घरात धान्य संपले, काय राशन संपले. तर आम्ही काय केलं, माझ्या स्वतःच्या गाड्या आहेत 2-3 4 व्हीलर, त्यामधून जाऊन बाजारमधनं साहित्य घेते, लिस्ट माझ्या मोबाईलवर यायची की आमच्या ग्रुपच्या मोबाईलवर यायची. मग ते आम्ही धान्य घ्यायचो, त्याचं काय असेल ते किराणा त्याच्या घरी पोच करायचो की पेमेंट म्हणून त्यांना द्यायचो. पण काय लोकांची परिस्थिती अशी होती की त्यांना काम नव्हतं, बाहेर मजुरीसाठी जाता येत नव्हतं, त्याच्याला पैसे नव्हते. मग मी खर्चानं किट तयार केली आमच्या इथं, आमच्या टीमनं आम्ही सगळ्यांनी कुठलाही न विचार करता मास्क लावून सॅनिटायझर वापर करून प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन ती किट आम्ही खर्चाने दिली लोकांना. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की जंतुनाशक फवारणी केली पाहिजे. पण जंतुनाशक फवारण्याच्या गाड्या घेऊन आम्ही स्वतः फिरलो, सगळ्या फवारणी केल्या, कॅम्प ठेवले लसीकरणाचे, त्या काय त्याचे मेडिकल होते, औषध होते उपलब्ध करून दिली, बेड उपलब्ध करून दिले, ऑक्सिजन मशीन होते आमच्या आघाडी मार्फत ऑक्सिजनच्या मशीन आम्ही लोकांना दिल्या. भरपूर कार्य केले तेव्हा. नीलमताई, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की नगरपालिका निवडणुकीला सामोरं जावं लागेल असं कधी वाटलं होतं का, किंवा काय तशी तयारी होती का? मी पहिल्यांदाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. माझे पती श्री विनायक कदम हे सामाजिक कार्य करतच होते. या प्रभागात एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तर आता भाऊंनी सांगितल्यामुळं प्रभागामध्ये नागरी सुविधा वगैरे बऱ्यापैकी मार्गी लागलेल्या आहेत. महिलांच्या काही समस्या असतील किंवा महिलांच्या काही नागरी समस्येच्या अनुषंगानं किंवा शहराच्या विकासाच्या अनुषंगानं काही सूचना असतील तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहात? माझे सहकारी सुहास भाऊ पवार हे तर अनुभवी नगरसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सल्ल्याने मी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन. तो माझ्या प्रभागापुरता राहणार नाही, तर तो संपूर्ण शहरासाठी राहील.
तर महिला म्हणून प्रचार करताना तुम्ही काही महिलांना भेटताय, कसा पद्धतीनं प्रतिसाद आहे किंवा काय महिला काय प्रश्नाबद्दल बोलतायत का? महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, पण महिलांच्या खूप समस्या आहेत. महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, तर तो सोडवण्याचा प्रयत्न करेन. असं महिला तुम्हाला सांगतायत आणि तुम्ही त्यांना तशा पद्धतीचं आश्वासन देत आहे. मग आता जो विषय आहे की कोरोना काळात तुम्ही काम केलं, खरं तर नगरसेवक म्हणून नागरी सुविधावरती काम करणं, पण एक अभूतपूर्व संकटामध्ये तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे नगरसेवक पदाच्याही पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून काम केलेलं आहे. बरोबर आहे. त्याचा आता या सगळ्या निवडणूक प्रचार करताना तसा प्रतिसाद जाणवतोय का किंवा तशी प्रतिक्रिया येते का? आता त्याला थोडा काळ वाटला तरी लोकांच्या अजून माझं लक्षात आहे. लोक आम्हाला गेले म्हणते आमच्यासाठी कोण आलं नाही, कितीतरी लोक बाहेरच पडलेले आहेत. तो काळच विचार कठीण न होता. करता जेव्हा तुमची टीम तुम्ही बाहेर पडला, आम्हाला घरात खायला अन्न नव्हतं, आम्हाला पोच केलं किंवा काय किट वगैरे तयार आम्ही अन्नाची दिली तेवढीच लोकांची गरज होती त्या लोक काळात. विसरले नाही. सगळे लोक आता आम्ही गेलो पाहिजे लोक म्हणजे आम्हाला त्यावेळी तुम्ही उपयोग पडला, आमच्यासाठी आला, अशी लोक बोलून दाखवतात आम्हाला. काय म्हणजे ही निवडणूक तुम्हाला तशी आव्हान वाटत नाही? आम्हाला लोकांचं वाटत नाही, कारण माझं काम रोज आहे ना. मी काय पब्लिक निवडणूक झाली दुसऱ्या दिवशी मी कामाला चालू करतो. आम्ही थांबत नाही कधी. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये अभिनय स्वरूपात लोकांच्या नाही, समोर तसं जाणं. नाही, तसं नाही आम्ही करत नाही. निवडणूक आली की 2 महिने 3 महिने झाले, मी निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशी पण माझं काम चालूच असतं. अगदी 5 वर्ष मी कंटिन्यू पब्लिक मध्ये असतो. आता नव्या टर्म मध्ये काय नेमके उद्दिष्ट, काय नव्या योजना तुमच्या डोळ्यासमोर आहेत? आता प्रभागासाठी असेल तसं किंवा बघायला गेलं तर शहरासाठी मी असेल. त्या वार्डातलं काम तर काही ठेवलं नाही. रस्ते झाले, ड्रेन झालं, पाईप झालं, स्ट्रीट लाईट झाले. आता माझ्या डोक्यात असं आहे की तिथं काय पूर्वीच्या भागातील रस्ते विस्फोटायचे आहेत, तर तिथं स्टील कंडक्टर म्हणजे लाईट आहे MSCBच्या त्या जवळजवळ घरांच्या तिथं हात लावला शॉक बसण्याची शक्यता आहे. माझ्या डोक्यात आहे अंडरग्राऊंड तरी करायचं किंवा त्याला केबलिंग करायचं माझ्या डोक्यात आहे. आणि दुसरं ओपन पेस डेव्हलप करायची, बगीचा वगैरे लोकांना बसण्यासाठी, असं काय काय इतर काय करता येईल तरी मी करणार माझ्या डोक्यात आहे. ओपन स्पेसच्या माध्यमातून इथं Development नागरिक सुद्धा करणार, वयोवृद्ध लोकांना किंवा किंवा मुलांना आता तिथं वाचन लायब्ररी नाही, तर ते एक लायब्ररी आहे तिथं, पण ते गार्डन मध्ये आहे. तर मोठ्या प्रमाणात एक शासकीय जागेत करून लोकांना वाचण्याची सोय करायची, माझं वाचनालय करायचं माझं विचार आहे. म्हणजे कराड शहरातला एक आयडियल प्रभाग करायचा. प्रभाकर विचार आहे. तिथं पूर्वी काय नव्हतं, आता ते लोकांनी 10-11 वर्षापूर्वी बघितलं असेल तिथं काय होतं ना, आता परिस्थिती काय ही लोकांना जाणवलं. असं तुमच्या डोक्यात काय आहे का, महिलांसाठी काय करावं प्रभागामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल? पाण्याच्या काही पिण्याच्या पाण्याच्या ज्या काही समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेकडे जास्तीत जास्त म्हणजे सुरक्षित होण्यासाठी काहीतरी उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीनं तुमच्या प्रभागातले सहकारी उमेदवार आहेत ह्यांना काही लोक भेटणार, महिलांनी तुम्हाला भेटावं किंवा महिलांचे प्रश्न तुमच्यापर्यंत यावेत यासाठी तुमच्याकडे असा काही वेगळा उपाय योजना तुम्ही केलेली आहे का, की बाबा 15 दिवसातून 1 दिवस मी लोकांसाठी या ठिकाणी या वेळेत उपलब्ध असेल किंवा काय असं काय? हा, म्हणजे बचत गट वगैरे जे महिलांचे आहेत त्याच्यात सहभागी होईल. लघुउद्योग महिलांसाठी काढीन की त्याच्या थ्रू मी त्यांच्या नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कात राहील. प्रभागामध्ये बऱ्यापैकी नागरी सुविधा तुम्ही दिलेल्या आहेत, हो, पण जसं माणसांची जीवनशैली बदललेली आहे, जवळपास घरटी 1-2 वाहनं आहेत, हो, आणि मग काही भागामध्ये पार्किंगची समस्या दिसते. त्याचबरोबर तुमच्या प्रभागामध्ये काही प्रमाणामध्ये झोपडपट्टी देखील आहे आणि झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जी शासनाची योजना आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळा नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना नगरसेवकाचा तो विषय नाही झोपडपट्टी पुनर्वसन, पण त्यांना शासन दरबारी जे काही योजना आहे त्यासाठी म्हणजे पार्किंग असेल किंवा झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन, त्याबद्दल तुमच्याकडे काय योजना किंवा कल्पना आहे का? पार्किंगचं म्हटलं तर रस्ते लहान आहेत, तर माझ्या डोक्यात असं की समविषम पार्किंग करावं. त्या भागातल्या लोकांच्या बैठक लावून त्यांची चर्चा करून समविषम पार्किंग केलं तर लोकांना यायला जायला बरं पडेल. हा एक मुद्दा आहे. तिथल्या लोकांच्या सहकार्यातनं करणार माझा विचार. आणि झोपडपट्टीचं निर्मूलन करायचं झालं तर काय तिथल्या भागातल्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करून त्यांच्याकडनं काही योजना शासनात केंद्र सरकार राज्य सरकार येतील त्यातनं ती बसवून त्याची लिस्ट करून त्यांना पक्की घरं देण्यासाठी मी अगदी कटिबद्ध आहे. वेळोवेळी तसं पत्र पण दिलेलं आहे म्हणजे साहेबांना. यापूर्वी काम केलेलं आहे आणि पुढे देखील काम करायचं रूपरेखा तुमच्या समोर स्पष्ट आहे. मग आता तुम्ही मतदारांना नेमकं काय आव्हान कराल? चिन्ह असेल किंवा काय लोकशाही आघाडीच्या बद्दलचं वातावरण, किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यशवंत विकास आघाडीचे आणि लोकशाही आघाडीचे आपण 2 उमेदवार आहात. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र यादव आहेत. त्यांचं
8 नंबरला नारळाचं चिन्ह आहे. त्याच मशीनमध्ये खालती छत्री चिन्ह निलमताई कदमन यांचं आहे आणि त्यांचं 1 नंबर आहे. आणि दुसरं जे मशीन आहे आपलं त्यामध्ये 2 नंबरला माझं आहे सुहास पवार, ती माझी छत्री चिन्ह आहे. आणि आम्ही सगळ्या लोकांना आव्हान करतो की छत्री 2 आणि नारळ असे त्याच्यासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावी ही आमची लोकांना विनंती आहे. बऱ्यापैकी डेमो झालेला आहे लोकांपर्यंत. हो झाले, सगळे पोचले, पम्पलेट गेले. मी स्वतः हाऊम भेटलो लोकांना, सगळ्या कल्पना दिले. चिन्ह आम्हाला वाटतं लेट मिळालं, पण आमच्या अगोदर गेलो प्रचार लोक मला तुमचं चिन्ह आम्हाला पोचलेलं आहे. म्हणजे एवढं फास्ट पोचले लोकांपर्यंत. म्हणजे प्रचाराचं आव्हान तुम्ही लिहिलंय, पेललेलं आहे, तुम्ही काम केलेलं आहे. निवडणूक आयोगानं काही ज्या भूमिका आहेत त्या या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. त्यामुळं असं ऐकायला मिळतंय की ज्या पद्धतीनं वोटिंग मशीनवरती उमेदवाराचा फोटो आणि चिन्ह अशा पद्धतीनं पूर्वीच्या निवडणुकांमध्ये असायचं, अचानकच आता या निवडणुकीमध्ये ते काहीतरी बदल केलेला आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? आणि केवळ प्रभागापुरताच नव्हे विषय, तर संपूर्ण कराड शहरातल्या मतदारांना आणि निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना यातून काहीतरी दिशा मिळेल अशा पद्धतीनं आपण आव्हान करावं. खरं तर काय झालंय, आमचे यशवंत विकास आघाडी लोकशाही आघाडी एकत्र झालेले आहेत. पण यावेळी शासनानं असं केलं की एक तर मुळात त्यांनी 3-4 दिवस अगोदर आम्हाला चिन्ह दिली. मुळात लेट केली, लोकांच्या बरोबर चिन्ह पोचणार असं सगळ्याला वाटलं, पण तसं नाही. आम्ही जेव्हा गेलो लोकांच्याकडं तर लोक म्हणले तुमची चिन्ह आम्हाला अगोदर मिळेल. दाबून एवढ्या स्पीडने चिन्ह पोचली की लोक म्हणले तुमचं चिन्ह आम्हाला माहिती छत्री आहे ती. आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळलं. तसंच परवा मला काय कळलं की त्यांनी लोकांचा फोटो उमेदवाराचा त्या मशीनवरून काय मी काढून टाकलेला आहे निवडणूक आयोगानं. तर ज्या लोकांना लिहायला वाचता येत नाही त्यांनी पुढे चिन्ह बघून वोटिंग करावं लागेल. मतदाराने जे उमेदवाराला बघितलेला आहे, पारखलेला आहे, त्याचा चेहरा तिथे दिसणार. चेहरा होता पूर्वी, तर चेहरा काढून टाकलाय. आता काय वाचणार, ते नाव वाचून पुढे वोटिंग करावं किंवा ते चिन्ह काय ते बघून वोटिंग करावं लागेल. तर माझं सगळ्या मतदारांना असं आव्हान आहे की तुमच्या भागातला जो कोण तुमचा उमेदवार आहे त्याचं चिन्ह लक्षात ठेवा आणि चिन्ह बघून वोटिंग करा, गोंधळून जाऊ नका. 3 तारखेच्या निकालाकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे काय अपेक्षित आहे? काय लोक आम्हाला 110% दोघांनाही प्रचंड मतांनी निवडून देणार आहेत आणि पुढे आम्ही दोघं मिळून अतिशय वाढत चांगल्या प्रकारे काम करणार आहे. आपण बघितलं, जो माणूस काम करतो, समाजासमोर कामातून जातो, त्या कामाची पोचपावती समाज हा देतच असतो. तो निवडणुकीच्याच माध्यमातून देतो अशातलं काही भाग नाही. तो निवडणुकीत तर देईलच, पण एरवी देखील भाऊंच्या बोलण्यातून असा विश्वास व्यक्त झाला की लोकांची जी प्रतिक्रिया आहे, लोकांचा जो प्रतिसाद आहे तो बोलका असल्यामुळं विजयाची 110% खात्री त्यांनी व्यक्त केलेली आहे. भाऊ, तुम्ही आणि कदम वहिनी द न्यूझीलंडशी बोललास, दिलखुलासपणे बोललात. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो, विजयासाठी देखील शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. द न्यूज लाईन, अचूक वेधक.